नीलू म्हणजे निरंजना गव्हाणकरची आणि माझी पहिली भेट झाली ती मुरबाडच्या रस्त्यावर. ठाणे जिल्ह्यामध्ये मुरबाडच्या आसपास आदिवासी वेठबिगारांमध्ये काही मंडळी काम करतात. त्यांना भेटायला मी निघाले होते आणि नीलू कोणाच्या तरी सांगण्यावरून माझ्यापर्यंत येऊन पोचली. मला थोडी काळजीच होती की ही 20 वर्ष अमेरिकेमध्ये राहून आलेली मुलगी ही खेड्यामध्ये कशी येणार आहे, मी आदिवासी पाड्यांवर राहिले तर तिथे कशी राहणार आहे. पण नीलू इतक्या सहजतेने त्या लोकांच्यात मिसळून गेली, त्या बायकांशी बोलली, त्यांच्यात हसली, खेळली, स्वतःवरती विनोद केले. आणि मग बोलता बोलता माझ्या असं लक्षात आलं की हे माणूस काही वेगळं आहे. बाई म्हणून, माणूस म्हणून हिचं अनुभवांचं भांडार खूप मोठं आहे. तेव्हा एकदा कधीतरी वेळ घेऊन तिच्याशी गप्पा मारायला हव्यात. तर नीलू, करिअर अशी काही डोक्यात ठेवून तू अमेरिकेला जायचा निर्णय घेतला नाहीस? करिअर म्हटलं तर ते लहानपणापासून मराठी मध्यमवर्गीय कुटुंबातल्या मुलीला करिअर हे लहानपणापासून पोळून पाजलेलं असतं. त्यामुळे प्रत्येक जण म्हणत असतं की तू सायन्स मधली आहेस, तू डॉक्टर हो, एक म्हणतो इंजिनियर हो. म्हणजे करिअर ह्या गोष्टीचा विचार न करणं असं कधी परिस्थितीच आली नाही. पण तरी निर्णय साधारणपणे घरच्या वडील मंडळींनी घेऊन टाकला. हा, की जाणार म्हणून. खरं मनातून अशी सुप्त इच्छा होती की आपण लेखिका व्हावं, संबंध जगभर हिंडावं, नसते उद्योग म्हणजे कुठे काय चाललंय, कुठच्या जमातीतले लोक कसे राहतात, लोकांना भेटावं, निरनिराळ्या भाषा शिकाव्या, ह्या ज्या इच्छा होत्या ना मनातल्या, त्या मी कधी मोठ्याने बोलून कोणाला सांगितलंच नाही. सगळे म्हणायचे अभ्यास कर चांगला, तुला गणितात चांगले मार्क मिळतात, मग गणित करा. नाही, आणि लेखिका होणं वगैरे आजही कोणी करिअर कर म्हणून आपल्या मुलाला म्हणतच नाही. आणि ते अवघड आहे भारताच्या परिस्थितीत. पण तू गेलीस, ती आपण तिथे स्थायिक होणार असा काही विचार होता? कारण तुझी भावंड स्थायिक झालेली असतील. स्थायिक हा शब्द मला फार मोठा आणि कठीण वाटतो. कारण माझी संबंध आयुष्यात अशी इच्छा होती की संबंध जग हिंडावं आणि ती निरनिराळ्या ठिकाणी जितकं संधी मिळेल तितकं राहून वेगळे वेगळे अनुभव घ्यायचे. अशा माणसाची जी इच्छा असते ना, त्याला स्थायिक शब्द हा फार कठीण आहे. कारण जरी मी अमेरिकेत 20 वर्ष राहिले म्हणजे तिथे स्थायिक झाले असं नाही. कारण अमेरिकेत सुद्धा एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत मी इतकी भटकले की गेल्या 20 वर्षात माझे 22 पत्ते झाले. आणि 22 पत्ते 20 वर्षात म्हटलं म्हणजे त्याच्यात चंचलपणा नाहीये, ते गोष्टीच अशा होत गेल्या. त्यामुळे पत्ते बदलत गेले. किंवा आता तू कुठे आहेस असाच पहिला प्रश्न सगळेजण विचारतात. त्या दृष्टीने स्थायिक हा शब्द माझ्या कोशात तरी नाहीये. म्हणजे एकतर भटकणं, जितकं पाहता येईल तितकं पाहणं आणि माणसांना भेटणं ही तुझा अतिशय आवडता छंद आहे. माझी सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे माणूस. असं चाकोरीतलं काही वागणं, विचार करणं तुझ्या स्वभावातच नाही. काहीतरी वाटलं की तू मोकळेपणाने ते करून टाकतेस.
करू की नको किंवा मग त्याचे परिणाम काय होतील वगैरे असं विचार करत बसत नाहीस तू. तर हे कुठून आलं तुझ्यामध्ये? म्हणजे म्हणायचं म्हणजे स्वच्छंद प्रवृत्ती. एखाद्या माणसाचा जन्माला स्वभाव तसा असेल, परंतु माझ्या आई-वडील जरूर कारण आहेत. कारण एक तर धाकटी, त्यामुळे मी मोठी होईपर्यंत माझे आई-वडील मोठे होत होते. म्हणजे मोठ्या मुलांना जो त्यांचा अनुभव आला नाही तो मला येऊ शकला, कारण ते माझ्याबरोबरही वाढतातच ना. माझ्या वडिलांना असं वाटायचं की ही मुलगी आहे म्हणून हिला मुलीच्या दृष्टीने वागवू नकोस. म्हणजे आता आईला जर स्वयंपाकघरात वगैरे काम करायचं, म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की स्वयंपाक वगैरे माणसाने सगळ्यांना आला पाहिजे, आणि मला तर स्वयंपाकी कलाही वाटते. पण वडील म्हणायचे काय तिला स्वयंपाकघरात काम करायला लावते, करून दे तिला, जाऊन दे, बाहेर काय करायचंय. किंवा मी सांगितलं की मला अमकीकडे जायचंय, मला ही गोष्ट करायची आहे, तर ते करू नकोस असं बंधन कधी घातलं नाही. किंवा शाळेतली मुलं मुली कोणी केव्हाही दरवाजावर कडी वाजवून यावं आणि त्यांना असं म्हटलं ना की तुम्ही अमक्या वेळेला का आलात, किंवा ही मुलं आहेत किंवा ही मुली आहेत, किंवा हे वरच्या दर्जातले आहेत काही खालच्या दर्जातले आहेत, किंवा यांची जात ही आहे किंवा यांचा धर्म असा आहे, ह्या भेदभाव माझ्या आईवडिलांनी कधीही आयुष्यात केला नाही. आणि मला वाटतं ते अशा रीतीने वाढवल्यामुळे ही स्वच्छंद प्रवृत्ती काय म्हणतात फुलारली गेली. पण या घरातल्या संस्कारांच्या व्यतिरिक्त इतर काही बाहेरच्या मंडळींचे संस्कार आपल्यावर झाले असं वाटतं तुला? जरूर. कारण महाराष्ट्र दर्शन या कलापथकातनं मी 55 प्रोग्राम केले. त्या निमित्ताने मला माझा सेवादलाशी संबंध आला. शाळेत वगैरे खूप नाच वगैरे करायचे, तर त्याच्यात वसंत बापटांनी पाहिलं, ते म्हणाले ह्या मुलीला बोलवलं पाहिजे, आणि त्या दृष्टीने मला बोलवलं गेलं. परंतु सेवा दलातनं भाऊसाहेब रानडे, सदानंद वर्दे, बाबा आमटे वगैरे जी माणसं भेटली, किंवा दुरून SM जोशी किंवा नाग गोरे, ह्या लोक व्यक्तिमत्व म्हणजे कोण आहेत लोक वगैरे यांचा हे समजलं, किंवा अतिशय उत्तम साहित्य वाचण्यात आलं. आणि त्याचा परिणाम मला वाटतं आजपर्यंत अजून आहे. अमेरिकेला जायच्या आधी 1 महिना मला जायचं होतं सोमनाथला बाबा आमट्याच्या तिथे काम करायला. बरं. आईला वाटलं की आता चालली अमेरिकेत, कुठे पाठवायची या मुलीला. म्हणाले वडिलांना विचार, म्हणजे इच्छा अशी की आता वडील नाही म्हणतील म्हणजे आपण आई वाईट म्हणे. वडील नको म्हणाले की चला बला सुटली. तर वडील म्हणाले हो जा जा जा, मी सुट्टी घेऊन येतो. त्यामुळे मी एकदम खुशी की चालले सोमनाथला. तेवढ्यात भाऊसाहेब रानडे भेटायला आले. भाऊसाहेब रानडे म्हणजे काय आमचे सगळ्यांचे आजोबाच. ते म्हणाले कुठे चालली, म्हटलं अमेरिकेला. आता कुठे चाललीस, म्हटलं सोमनाथला. अगं नको जाऊस, तिकडे काय डास वगैरे चावतील, मलेरिया वगैरे होईल, आजारी पडशील, आणि तुला आता I-20 फॉर्म येणार आहे आणि तुला मेडिकल एक्झाम्स होणार आहेत, तर त्याच्यात आजारी पडून चालायचं नाही तुला. म्हटलं का भाऊ, आता मला आई वडिलांकडनं परवानगी मिळाली, असं तुम्ही मोडता घालू नका. ते म्हणाले नाही 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 नाही, आता कोयनाला जो अर्थक्वेक झालाय त्याच्यामध्ये खूप आमचं काम चाललेलं आहे, तर तुला मी माझ्या बरोबर घेऊन चाललो तिकडे काम करायला. तू चांगले 8-10 दिवस काम कर, परत ये आणि तुझं काय काम करायचं ते कर आणि तू अमेरिकेत जा. तर ते मला नायरी गावात घेऊन गेले. बरं. आणि त्यांच्या बरोबर आम्ही मैल चाललो. अशा गावातनं गेलो जिथे इलेक्ट्रिसिटी नाही, पाण्याची सोय नाही, संडासांची सोय नाही. हरिजन वस्तीमध्ये राहून आलो, जेवून आलो, खूप खूप भटकलो. हे सगळं अनुभवाचं गाठोडं घेऊन तू अमेरिकेला गेलीस, आणि पहिल्यांदा राहिलीस कुठे? अमेरिकेत मी पहिल्यांदा गेले मिल्वॉकी ह्या शहरामध्ये. युनिव्हर्सिटी विस्कॉन्सिन म्हणून नंबर 3 समजले जाते युनिव्हर्सिटी अमेरिकेत. तिथे मला प्रवेश मिळाला. विशेष मला काहीच अमेरिकेतलं शिक्षण कसं असतं काय असतं काहीच माहिती नव्हती. त्यामुळे जास्त माहिती नसताना सुद्धा तिथे प्रवेश मिळाला, तिथे घेऊया म्हणून मी गेले. आणि मिल्वॉकीत एक कुटुंब होतं नेल्सन म्हणून, मिस्टर आणि मिसेस नेल्सन. त्यांच्या घरी माझी राहण्याची सोय झाली. मग तू कुठला व्यवसाय निवडलास तिथे? त्यावेळेला व्यवसाय मी निवडायचा ठरवला केमिस्ट म्हणून, कारण माझ्या मायक्रोबायोलॉजी आणि केमिस्ट्री हे विषय होते. आणि
इंजिनिअरिंग वगैरे आपण करावं असं काही विशेष फार आवडही नव्हती. हां. त्यामुळे म्हटलं की आपण केमिस्टमध्ये आहोत, आपल्याला रिसर्च वर्क चांगलं करायला येतं, प्रयोगशाळेत प्रयोग करावे हे काय चांगलं वाटतंय गोष्ट त्यावेळेला. म्हटलं आपण केमिस्ट व्हावं. बरं. मग तू पहिली नोकरी त्या प्रकारची केलीस? हां, मला जेव्हा मी केमिस्ट्री झाल्यावर थोडे महिने मी युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिनमध्ये पोल्युशन प्रॉब्लेम जे असतात ना मिशिगन लेक वॉटरमध्ये त्याच्यामध्ये काम केलं रिसर्चचं. त्याच्यानंतर सॅन लुइस ओबिस्पोला जेव्हा मी गेले त्यावेळेला केमिस्ट म्हणून मला जागा मिळाली. तिथे आम्ही खतं बनवण्याचं काम करायचं. संबंध लॅब माझ्या इन्चार्ज होती वगैरे, म्हणजे तोही अनुभव वेगळा होता. तर केमिस्ट म्हणून थोडे महिने काम केलं असं म्हणायला काय हरकत नाही. आणि त्याच्यानंतर म्हणजे अलीकडच्या काळात तू नोकरीत होतीस ती काही वेगळ्या प्रकारची नोकरी होती? आताची? हां, त्यामध्ये माझं लग्न वगैरे पण झालं, तर त्यामुळे आता लग्न झाल्यामुळेच मी सॅन लुइस ओबिस्पोला गेले होते. बरं. तर तिथे मला केमिस्टचा जॉब मिळाला. त्यामुळे एखादी भारतीय स्त्री विचार करते की बाबा आपल्या नवऱ्याची करिअर म्हणजे आपली करिअर, स्वतःचं काहीच नाही, तो विचार करून ज्या गावाला जावं लागलं तर म्हटलं आता केमिस्ट म्हणून मी काम करेन. तोपर्यंत विचारच केलेला नाही की आपल्याला आयुष्यात खरोखर स्वतःसाठी म्हणून काय करायचं. पण लग्न तू झालं म्हणालीस, झालं का केलं? लग्न केलं. मला माझा नवरा मिल्वॉकीमध्ये भेटला. आम्ही दोघे स्टुडंट्स होतो आणि आम्हाला सगळ्यांना लोकांना कळलं होतं की आम्हाला दोघांना गाणं म्हणायला आवडतं आणि त्यामुळे कार्यक्रम करायला आम्हाला दोघांना फारच आमंत्रण यायची. त्यामुळे सगळीकडे आम्ही कार्यक्रम जाहीर कार्यक्रम केलेले गाण्याचे, जाहीर कार्यक्रम गाण्याचे मोठे मोठे प्रोग्राम केलेले आणि कुठून कुठून आम्हाला नेहमी आमंत्रण यायची गाण्यासाठी. काय प्रकारचं गाणं? कसलंही हो, त्या लोकांना आवडतं तसं म्हणायचं ना, एंटरटेनमेंट बिझनेस. त्यामुळे दोघं जण आम्हाला जेव्हा बोलवलं तर एकमेकांची आवडही होती. त्यामुळे आम्ही जरा फारच लाडावून ज्यांनी बोलवलं तिथे जा, गायला, आनंदाने राहा, अशाच पद्धतीने आमची मैत्री झाली. तुझा नवरा निलू महाराष्ट्रीयन आहे, भारतीय आहे की अमेरिकन आहे? पंजाबी. आणि माझी भेट झाली युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिनमध्ये. आणि तुझ्या आई वडिलांनी हे लग्न कशा पद्धतीने घेतलं? मला एक गोष्ट म्हणजे अशी की माझ्या आई वडिलांनी कधी जात पात वगैरे असा प्रश्न कधी केला नसल्यामुळे त्यांच्याकडून विरोध होण्याचा काहीच संबंध नव्हता. त्याच्या आईने मात्र आमचं लग्न जेव्हा ठरलं होतं त्याला म्हणजे 3.5 वर्ष झाले ते आम्ही काही लग्न केलं नाही, लगेच ठरवलं होतं 3.5 वर्ष. म्हणजे तर त्याच्या आईने माझं लग्न बऱ्याच वेळा मोडायचा प्रयत्न केला, कारण ते तिच्या पसंतीने नव्हतं आणि दुसऱ्या जातीतली, दुसऱ्या भाषेतली म्हणून. माझ्या आई वडिलांना तसा काहीच प्रश्न नव्हता. ते म्हणाले की जर माणूस चांगलं वाटलं तर कुठेही तू आनंदाने राहिलीस, त्याच्यातच आम्हाला आनंद आहे. फक्त माझ्या वडिलांना एक गोष्टीचं अतिशय वाईट वाटलं होतं आणि ते त्यांनी मला पत्रात लिहिलं. काय? ते म्हणाले की मला असं वाटलं होतं की तू भरपूर शिकणार, भरपूर प्रवास करणार आणि आयुष्याचा अगदी मनसोक्त उपभोग घेणार, तर एकदम हे लग्न वगैरे करून का बंधनात पडतेस. आणि अमेरिकेत म्हणतात ना, फादर नोज बेस्ट. त्यावेळेला त्या वडिलांनी जे पत्र लिहिलं होतं त्याच्याकडे मी जास्त लक्ष द्यायला हवं होतं, कारण त्यांनी बरोबर सांगितलं. पण हे म्हणजे पत्र तुला लग्नाच्या आधी आलं? लग्नाच्या आधी 3.5 वर्ष लग्न जमलं होतं. जेव्हा त्यांना मी कळवलं की मला असं अशी व्यक्ती मला भेटलेली आहे आणि मी लग्न करण्याच्या विचारात आहे आणि आमचं शिक्षण संपल्याशिवाय आम्ही लग्न करणार नाही आहोत असं जेव्हा कळवलं, तर वडिलांना वाटलं एवढंच शिक्षण, एवढाच अनुभव, अगं अजून आयुष्यात खूप करायचंय, एवढ्या लवकर लग्नात कशाला फसतेस, असं वडिलांना वाटलं. पण निलू तरीही तू चिकार भटकली आहेस, खूप काय करायचं ते केलंयस, म्हणजे लग्नामुळे कुठे खीळ पडली आहे तुझ्या सगळ्या छंदांमध्ये किंवा असं काही मला दिसत नाही. कारण लग्नाच्या बंधनातही मी जास्त दिवस राहिले नाही म्हणून. किती वर्ष तुम्ही जोडीदार होता? आता मला मैत्री शब्द वापरायला आवडतं. माझी 3.5 वर्षाची आधीची ओळख आणि 3.5 वर्षाचं लग्न, त्यामुळे 7 वर्षाची मैत्री. आणि त्याच्यानंतर लक्षात आलं गोष्ट की आपण चाकोरीतनं पडून
लोकांना काय वाटेल वगैरे म्हणून जसं रीतीसर लग्न असतं, लग्न झाल्यानंतर नाव बदलणं, जसं अगदी घरगुती जेवण करून लोकांना वाढणं, म्हणजे इतकं माझं आयुष्य बदलायला लागलं की माझा अतिशय कोंडमारा व्हायला लागला. आणि माझं व्यक्तिमत्व बदलण्याचा प्रयत्न चालला आहे माझ्या जोडीदाराकडनं, हे मला जाणवलं. आणि त्याच्यामुळे इतका कोंडमारा वाढला की मग माझ्या लक्षात आलं की ह्याच पद्धतीने जर मी आयुष्य पुढे वाढवत राहिले तर आता मी जरी अनहॅपी नसले किंवा आता जरी माझं एक सुद्धा भांडण झालं नाही तरी 10 वर्षांनी मी अतिशय दुःखी बाई होणार, कारण हे माझा अतिशय कोंडमारा होतोय आणि माझं व्यक्ती स्वातंत्र्य हिरावून गेलं जाते. पण मग आता तुम्ही दोघं भेटता म्हणजे काय पद्धतीनं तुम्ही एकमेकापासून बाजूला झालात? बाजूला झालो तर मी म्हटलं की आपलं काय भांडण वगैरे काय नाहीये. संसार या गोष्टीची मला विशेष आवड नसल्यामुळे तुला जर जास्त वेळ आहे चांदीला पॉलिश करायला, तू चांदीची भिंतीची बाटली ठेवून घे, मला काय नकोय. म्हणून मी तशीच निघून गेले. त्यामुळे कोर्टात जावं लागलं नाही, वकील आणावं लागलं नाही, काहीच नाही. भांडणच न झाल्यामुळे मनामध्ये कडवटपणा काहीच नाही. कोणीतरी मला त्या दिवशी विचारलं की काय तुला लग्नाविषयी काय वाटतं किंवा डिवोर्स विषयी काय वाटतं, तर मी इंग्लिश मधनं उत्तर दिलं, द मॅरेज वॉज रिअली नाईस बट द डिवोर्स वॉज बेटर. अमेरिकन पुरुषांनी तुझ्या हाताखाली काम केलंय? इंजिनिअरिंग व्यवसाय किंवा कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग ह्याच्यामध्ये मी जे काम केलं त्याच्यात पुरुषांचंच वर्चस्व जास्त आहे. मी जेव्हा सुरुवात केली कामाला तर 1973 सालच्या वेळेला बायका नव्हत्याच. आता तुम्हाला खूप इंजिनिअरिंगमध्ये विद्यार्थिनी भेटतील, त्यावेळेला नव्हत्याच. म्हणजे मुळात हे बायकांना अनोळखी क्षेत्र, त्यातून अमेरिकेतही पुरुषांचं क्षेत्र म्हणूनच पाहिलं जात होतं त्याच्याकडे, जर असं म्हणायला हरकतच नाही. आणि बायकांना अनोळखी क्षेत्र आणि विशेषतः भारतातनं आलेली मुलगी आणि त्यातून बाई आणि अशा क्षेत्रामध्ये प्रवेश करताना मला या सगळ्या काय काय अडचणी होतील किंवा काय कुठल्या दृष्टीने अनुभव येतील याची काहीच कल्पना नव्हती. आणि ते एका दृष्टीने समुद्रात उडी मारल्यासारखंच झालं होतं त्यावेळेला. काही प्रसंग सांगशील जिथे, कारण तिथेही तू एकटी बाई असशील आणि बाकी सगळी पुरुष मंडळी असतील? हो, मला प्रत्येक शुक्रवारी मीटिंग चालवायला लागायची. त्यावेळेला जवळजवळ 50 माणसं माझ्या मीटिंग मध्ये असायचे. तर त्यामध्ये जे 2 सुपरिंटेंडंट होते त्यांनी ठरवलं की या बाईला काय अक्कल नाही असं दाखवायचं जगाला. त्यामुळे ते मुद्दाम खोटं बोलायचे. हे कामच सुरू, चुकीची माहिती, हे कामच सुरू झालेलं नाही किंवा हे आम्ही काम करायला उद्यापासून सुरुवात करणार आहोत, जे काम आधी झालेलं असेल किंवा काय. म्हणजे या मुलीला किती माहिती आहे, तिला काही समजतंय का उगाच आली आम्हाला शिकवायला, का स्त्री मुक्ती म्हणून शिकवायला आली आहे. माझा तसा काहीच विचार नव्हता, कारण माझं म्हणणं आहे की व्यक्ती स्वातंत्र्य, बाई असो पुरुष असो. मी तिथे कामाला गेले ते माझ्या स्वतःच्या अनुभवासाठी, मी काय लोकांनी शिकवायला गेले नव्हते. तर मला तुम्ही निलू इंजिनिअरिंग प्रोफेशन ह्या दृष्टीने तुम्ही मला समजून घ्या एवढीच अपेक्षा होती. माझ्या लक्षात आलं की माणसं असा चाटपणा करतायत. त्यासाठी मी मीटिंगच्या आधी 2 तास सगळी जागा पालथी घालायची, प्रत्येक बाजूतली लहान सहान काय फरक चाललाय, काय काम चाललंय त्याचा शोध घ्यायचे. त्यामुळे कुठे काय प्रॉब्लेम्स आहेत हे सुद्धा मला जास्त समजायला लागलं. आणि त्याच्यामुळे मला अतिशय इंजिनिअरिंगचं ज्ञानही झालं. कारण पुरुषाला हा त्रास न झाल्यामुळे त्यालाही असं आणखीन एक्स्ट्रा वर्क करावं लागत नाही. मला सगळी माणसं ज्या घरी जायची त्याच्यानंतर मी 2-3 तास स्वतःचे फुकट घालवून हातामध्ये ब्लू प्रिंट्स घेऊन एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत फिरून संबंध काम समजावून घेतलं. इतकं काम समजल्यावर हे सुपरिंटेंडंट काय सांगणार आहे तुम्हाला खोटं. आणि मग ज्या 2-4 वेळा त्यांना मी सांगितलं काय तुम्ही कशाला ही गोष्ट समजवताय किंवा त्याच्यावर विनोद केला किंवा मी असं बोलायचे त्या स्टॅन रीडला विचारू नका, त्याचा स्टॅटस वेगळं मी आता बघून आले, अशा रीतीने वगैरे मी मीटिंग मध्ये सुरुवात केली. ते म्हणाले या बाईची तयारी चांगली, पण पुरुषी वृत्ती त्यातनंही दिसून आली की या बाईची मजा कशी करावी, हिला काही समजतंय का, हिला कसं एकदम पाडावं.
हिची मीटिंगमध्ये हिची कशी फजिती करावी हा प्रयत्न खूप झाला. अशी धडपड केल्यानंतर माझं नाव जरा प्रसिद्ध झालं. कन्स्ट्रक्शन मॅनेजर वगैरे आवडायला लागलं की इतका अभ्यास करते स्वतः. त्यामुळे कधी कधी त्यांना डिसिजन्स वगैरे घ्यायचे असले की ते मला आधी बोलवायचे आणि म्हणायचे का गं आमच्याकडे वेल्डर्स आहेत काही न म्हणजे जे युनियनचे वगैरे सुद्धा प्रॉब्लेम्स असायचे हे त्यांना माहिती होती. मुलगी सारखी हिंडत असते, हिला कुठे कुठे कोपऱ्यात काय काय चाललंय ते माहितीये. किंवा कन्स्ट्रक्शन मॅनेजर्सनी वगैरे इतका विश्वास दाखवायला सुरुवात केल्यावर माझे जे वरचे मॅनेजर्स होते त्यांच्या लक्षात आलं की ही व्यक्ती महत्वाची, हिला आता आपण आपल्याला सुपरवायझर केलंच पाहिजे, हिला प्रमोशन दिलंच पाहिजे. आणि त्याच्यानंतर माझे एकदम भराभर पगारातही फरक पडत चालला, सगळ्यातच फरक झाला. नाही तर आधी मला जेव्हा त्यांनी कामावर घेतलं होतं तेव्हा अमेरिकन पुरुषांपेक्षा जवळजवळ $400 ते $500 महिन्याला कमी पगार होता. तेच काम करत असताना आणि तो संबंध फरक झाला. आणि तो फरक झाला तो तक्रार करून नव्हे तर मेहनत करून करून. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की जेव्हा बाईला वगैरे त्रास झाला तर त्याच्यामध्ये तुम्ही बाई म्हणून आमच्यावर अन्याय करण्यापेक्षा आपल्यातलं काय कमी पडतंय ते कर्तृत्व सिद्ध करायला लागलं तुला पाहिजे. कधी भारतीय कोणी हाताखाली आला होता? छानच प्रश्न विचारलास. आता एक उदाहरण देते. माझ्या हाताखाली एक अमेरिकन माणूस काम करायचा, राल्फ म्हणून. त्याचं वय माझ्यापेक्षा 5-7 वर्षांनी मोठं असेल किंवा काय कल्पना नाही, पण त्याची केमिकल इंजिनिअरिंग मध्ये मास्टर्स डिग्री, प्रोफेशनल इंजिनियर म्हणून रजिस्टर झालेला मनुष्य वगैरे तो माझ्या हाताखाली काम करायचा. आणि टीम वर्क म्हणून त्यांनी बरोबर माझा मान राखून जे करायचं असेल तसा करायचा. माझ्या हाताखाली भारतीय मनुष्य आला तर सगळे नीलू म्हणत होते. त्यामुळे त्याला वाटलं ही कोणतरी बहामाची किंवा हवाईची. बहुतेक कोणाला पटकन भारतीय स्त्री म्हणून ओळख कोणालाच पटत नाही. तर एकदम त्यांनी माझं हार्टवरचं नाव पाहिलं, गव्हाणकर. म्हणाला हा तू भारतीय आहेस? म्हटलं हो. मग तू दागिने बिगिने काय घालत नाहीस ते? आता कन्स्ट्रक्शन कामावर करणार त्याच्यात दागिने वगैरे म्हणजे हा एक अगदी टिपिकल प्रश्न विचारला त्यांनी की तू भारतीय बाई आहेस दागिने का नाही घालत? मग त्यांनी इतकी कटकट करायला सुरुवात केली की हिचं क्वालिफिकेशन काय आहे, माझं काय. कारण त्याचं वय जवळ होतं 50चा माणूस होता. त्याला मास्टर्स डिग्री होती मेकॅनिकल इंजिनिअरिंग का सिव्हिल इंजिनिअरिंग कुठल्यामध्ये. आणि त्याला असं वाटायला लागलं की ह्या बाईला माझी सुपरवायझर म्हणून का निवडली. म्हणजे त्याच्या मनामध्ये माझी क्वालिफिकेशन जास्त आहे. त्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली. मग मी त्याला एके दिवशी एका रूम मध्ये नेलं, लोकांच्या समोर बोलायचं नव्हतं म्हणून. आणि म्हटलं हे बघ आता तू या ग्रुपमध्ये काम करतोयस, मला वरचा किंवा खालचा मनुष्य कोण नाही. आय लुक ॲट इट ॲज अ टीम वर्क. सो तू जर ह्या टीम मधला आहेस तर तसंच काम केलं पाहिजे. आणि मला या ग्रुपची लीडर म्हणून जर निवडलेलं आहे तर ते टीमचं काम कशा रीतीने रिप्रेझेंट केलं जातं याची मला माझी जबाबदारी आहे. आणि ती मी कधीही सोडणार नाही. त्याच्यात तू जर अडथळा आणलास तर मला मात्र डिसिप्लिनरी ऍक्शन घ्यावी लागेल. तेव्हापासून मग काम सुरू झालं. ठीक झालं. अशा वेळेला सहसा असं दिसतं आपल्याला की या सगळ्या कामाची आणि ह्या करिअरची नशा चढते आणि माणसाला वाटतं की मी आणखीन पुढे जाईन, ह्याच्यात आणखीन काही नाव मिळवीन, आणखीन वरच्या पदाला जाईन. पण मी तुझ्या बाबतीत बघते ते 40च्या सुमारास तू आता अचानकपणे ती नोकरी सोडून दिली आहेस आणि वर्षभर आपली भटकेन कुठेतरी आणि मग बघू काय करायचं ते असा निर्णय घेतलास. हे कसं काय? ती म्हणजे गमतीचीच गोष्ट आहे. आता मी केलं हे काम 15 वर्ष, अतिशय आवडीने केलं. पण जसं मगाशी मी म्हटलं की एखादा अनुभव असला तर माणसाला 3.5 वर्ष पुरतो. काही माणसांना वाटतं जन्मोजन्मी असावं किंवा 7 जन्मी असावं. तर आता हा 15 वर्षाचा जो अनुभव आहे तो फारच छान आहे. त्याच्यातून मला शिकायलाही खूप मिळालं, बघायलाही खूप मिळालं, आनंदही खूप मिळाला. परंतु अजून जगात खूप गोष्टी बघायच्या आहेत, खूप करायच्या आहेत. तर एकाच चाकोरीत राहून हेच जर आयुष्यात मी हेच काम करत राहिले तर बाकीच्या गोष्टींचा अनुभव घ्यायला मी स्वतःलाच बंधन करून घेते. तर मी ठरवलं की आता माझे हातपाय चांगले धडधाकट आहेत, प्रकृती उत्तम आहे, सगळ्या गोष्टींमध्ये आनंद आहे. तर आता 1 वर्ष सुट्टी घ्यायची,
1 वर्ष घेईन, 2 वर्ष घेईन, 3 वर्ष घेईन, मला अजून काही कल्पना नाही किती वर्ष नाही, पण घेईन. तरी नीलू हा निर्णय घेताना म्हणजे एक काहीतरी असा एक पॉइंट आला का की जिथं तुला अचानकपणे या पद्धतीने आपण धडधाकट आहोत तोपर्यंत करून घ्यावं, फिरून घ्यावं असं वाटलं? हो, कारण ते सांगायचं म्हटलं म्हणजे फारच मोठी गोष्ट माझ्या आयुष्यात जी घडली आहे त्याबद्दल बोलावं लागेल. मी मगाशी पेन्सिल्व्हेनियाचा जो जॉब सांगत होते तिथून माझी परत सॅन फ्रान्सिस्कोला बदली झाली. त्या बदली झाली तेव्हा मी सॅन फ्रान्सिस्कोला स्वतःचं घर विकत घेतलं. बरं. हा, स्थैर्य थोडस, स्थायिक नाही पण थोडस स्थैर्य. त्यामुळे घर विकत घेतलं आणि चांगलं भलं मोठं घर तर घेतलं. त्याच्यात मी 3 आठवडे सुद्धा नव्हते. तर त्या घरात मी राहत असताना एका मध्यरात्री 1:30 वाजता 2 चोर किंवा तरुण मुलं किंवा ज्यांची दिशा चुकली आहे तशी तरुण मुलं घरात असं स्प्लिट लेवलचं घर होतं. वरती बेडरूम्स आणि खाली लिव्हिंग रूम वगैरे. तर खालची खिडकी उघडून ती 2 मुलं रात्री झोपलेले असताना शिरले. मला वाटलं पहिल्यांदा की आपल्याला स्वप्नच पडलं म्हणून. आणि नंतर लक्षात आलं की आपण या लोकांच्यात आता फसलोय, त्याच्यातनं आपल्याला पळण्याला मार्ग नाही, काही नाही. त्यामुळे मी झोपेचं सोंग घेतलं आणि ती मुलं, एक मुलाने तर जिन्यावर उभं राहून मला पळू जाऊ नये अशा रीतीने रोखून धरला. दुसरा मुलगा माझ्या बेडरूम मध्ये आला. म्हटलं आता आपल्याला काय संकट ओढलंय, काय कोणास ठाऊक्यातनं सुटणार कसं. आणि जास्त विशेष खोलात न जाता एवढं सांगेन की एकदम काही कारण नसताना त्यांनी माझ्या डोक्यावर हातोड्याने प्रहार करायला सुरुवात केली. आणि इतके जोरजोराने घाव पडायला सुरुवात झाल्यावर मी उशीने माझं डोकं प्रोटेक्ट करायचा प्रयत्न केला. तर संबंध हातावर हातोड्याचे घाव पडले आणि सगळ्या हाताचा चक्काचूर झाला. 4 ते 5 सर्जरीज करायला लागल्या. परत असा हात असा होईल असं कधी वाटलं नव्हतं. स्कल फ्रॅक्चर झाल्यामुळे स्पाइन फ्लुइड ब्लड 4 दिवस कानातनं आलं. त्या डॉक्टरचं म्हणणं झालं की असं जेव्हा माणसाला होतं त्या बहुतेक तो व्हीलचेअरवर अडकतो, आयुष्यभर अडकणार आणि मुलगी परत चालेल किंवा मी जिवंत राहीन असं सुद्धा म्हणजे आशा त्यांना वाटलं नव्हतं. तू जेव्हा शुद्धीवर आलीस तेव्हा पहिला काय विचार आला मला? शुद्धीवर येण्यापेक्षा काय झालं, जेव्हा त्यांनी मला मारायला सुरुवात केली तेव्हा पहिला शब्द तोंडातनं आला, अरे देवा, अगं आई गं. ह्या गोष्टी सगळ्या पोलिसांनी मला हिप्नॉसिस मध्ये घातल्यावर आठवल्या ह्या सगळ्या. तर जेव्हा अरे देवा, अगं आई गं म्हणून शब्द तोंडात आले त्या पोलिसांचं असं म्हणणं आहे की ह्या लोकांना काहीतरी दुसऱ्या भाषेतले कोणाला तरी हाक मारते असं टोनिंग वाटतं. त्यामुळे ती घाबरून पळाली, नाहीतर तुला आणखीन त्रास होणार होता आणि तू बहुतेक या प्रसंगातनं जिवंत सुटणार नव्हतीस. तर खरोखरच देव माझ्या धावून आला किंवा माझी आई माझ्या मदतीला आली. त्याच्यानंतर मी नेहमी माझ्या बेडरूमच्या जवळ टेलिफोन ठेवते. सवय की आपला एक माणूस राहतो, एकटा माणूस असावा. तर मी ऑपरेटरला एका हाताने असं फिरवलं आणि म्हटलं समबडी इज किलिंग मी. ते म्हणाले कोण? तुझा बॉयफ्रेंड, तुझा हजबंड? टिपिकल क्वेश्चन. म्हणजे मी म्हटलं माझा ऍड्रेस सांगितला आणि त्याच्यानंतर मी बेशुद्ध झाले असं मला वाटतं किंवा काय जी स्थिती असेल त्या क्षणी मला असं वाटतं की मी बाहेरून माझं संबंध शरीर पाहिलं आणि आपल्याला कुठे कुठे काय काय लागलं ह्याची बरोबर पूर्ण जाणीव झाली. हे सांगण्याचा मुद्दा असा की पुढे डॉक्टर्स काय सांगितलं त्याच्यावरनं. तर तुझा जो प्रश्न विचारलास तू की तू शुद्धीवर आल्यावर तुला काय आठवलं, पोलीस जेव्हा आले त्यांनी मला शुद्धीवर आणलं त्या त्यांना मी सांगितलं की कुठे मला लागलं, माझं डोकं हलवू नका, मला तुम्ही डोकं हलवलं तर जास्त धोका आहे, खांद्याला कुठे लागलंय काय, मी साधारण कल्पना दिली आणि त्यांनी मला बरोबर तसं उचललं. पण जेव्हा त्यांनी मला इमर्जन्सी हॉस्पिटलमध्ये तसे रक्ताच्या थारोळ्यातनं नेत असताना माझ्या मनात पहिला विचार आला, कृत्रिम समजू नका ही गोष्ट, माझे आई वडील माझ्या लक्षात आठवले नाहीत, मला माझे मित्रमैत्रिणी आठवले नाहीत, माझी जवळची प्रेमाची माणसं कोणी आठवली नाहीत. मला आनंदवनातले महारोगी डोळ्यासमोर आले. मी आधीच 2-3 वर्ष तिथे जाऊन आले होते. बाबा आमट्यांच्या तिथे आनंदवन काय आहे, बरेच वर्ष संबंध असल्यामुळे मी तिथे भेटायला गेले होते.
ते लोक माझ्या डोळ्यासमोर आले आणि असा मनात विचार आला की ह्या लोकांना काहीही आयुष्यात नसताना, पण भाऊला भाऊ, बहिणीला बहीण न समजताना, असे म्हणजे समाजात काही स्थान नसताना, की तो माणूस तुम्हाला हातही लावायला कबूल नसतो, अशा ठिकाणी ही माणसं राहून त्यांनी आपलं जीवन उभारलंय. आता माझ्या आयुष्यात माझं काय होणार आहे मला माहिती नाही, पण मला इतकं सुंदर आयुष्य मिळालं. मला सगळीकडनं प्रेम मिळालं, सगळीकडनं कौतुक झालं, माझ्या आईवडिलांनी उत्तम शिक्षण मिळालं, सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यात झाल्यात. तर मी रडून कसं चालेल? आता जर डॉक्टर्स माझं काळजी घेणार असतील ती घेऊन दे, पण स्पिरिच्युअल वेलबिंग म्हणजे हे याला डॅमेज होता कामा नये. हा एक जो विचार मनात आला, ही जी शक्ती मला मिळाली ना, जी आंतरिक शक्ती जी मला मिळाली, ती मला माझ्या आनंदवनातल्या लोकांनी दिली. या अपघातातनं तू पूर्णपणे बरी झालीस, बाहेर आलीस, तेव्हा माणूस म्हणून तुझ्यात काही बदल झाला असं वाटतं का? जेव्हा मी पहिल्यांदा स्वतःच 3-4 महिने लागले, घराच्या बाहेर पडले आणि सॅन फ्रान्सिस्कोतल्या बसमध्ये जेव्हा मी बसले, तेव्हा माझ्या शेजारी एक काळा तरुण मुलगा येऊन बसला. तो मुलगा येऊन बसल्याबरोबर नुसता त्याच्या रंगाकडे बघून माझं संबंध शरीर आखडून गेलं आणि इतकं आखडून गेलं की मी घरी बेचैन होऊन गेले. आणि मी गेल्यावर मग संबंध रात्र मला झोप नाही आली. मनात हा विचार आला की आपला स्वभाव इतका बदललाय, त्या माणसाचा काय दोष? फक्त रंग काळा. तो रंग काळा मला कधी पूर्वी जाणवत नव्हता, तो आता इतका जाणवला. म्हणजे आपण आता फार बदलत चाललोय आणि हा बदल हा घातकारक आहे. ती जाणीव जी आतमधून झाली त्याच्यामुळे मला संबंध रात्र झोप आली नाही की मी बदलते. आणि तुला तो आवडत नव्हता ज्या प्रकारचा बदल होता तो. कारण माझ्या आयुष्यात जी मला माणसं भेटली त्यांनी मला शिकवलं की असा भेदभाव करायचाच नाही कधी. पण त्याच्याच बरोबर मला वाटतं असाही बदल, म्हणजे आता ही जाणीव झाल्यामुळे तू त्याच्यातनं बाहेर यायचा प्रयत्न केला असेल. आता जाणीव झाली की आपलं माझं असं अंग आखडून गेलं. आता ही नैसर्गिक आहे ना, म्हणजे तर आता ह्याच्यातनं मार्ग कसा काढायचा? म्हणजे बदल झाला ही जाणीव ताबडतोब झाली. पण ही अशी बदल आता असं वाटता कामा नये असं सांगून तर काय पटत नाही. ते माणूस शेजारी आलं तर अंग आखडणार, ते आखडणारच. तर त्यातनं मार्ग काढवण्यासाठी मग मी जे लॅटिन भाग आहे सॅन फ्रान्सिस्कोतला, मिशन डिस्ट्रिक्ट म्हणून आहे, तिथे लोकांना जायला वगैरे सुद्धा खूप भीती वाटते, कारण तो फार काळ्या आणि स्पॅनिश लोकांचा डॉमिनेरिंग आहे. किंवा क्युबाचे रेफ्युजीज जे आलेले होते ते तिथे राहिलेले आहेत. त्या लोकांमध्ये जाऊन मी त्यांच्या संगीतामध्ये काम करायला सुरुवात केली. बरं, आता तू एक 3-4 महिन्यासाठी इथं आली होतीस, जायची वेळ तुझी जवळ आली आहे. आता पुढचा काय देत आहे? मला हा प्रश्न मला वाटतं बहुतेक दररोज 10 वेळा विचारला जातो आणि खरं सांगायचं तर माझ्याकडे तसं उत्तर नाही. कारण आता जाणार आहे मी अमेरिकेत. मला आताच निरोप आला, माझ्या 4 अमेरिकन मैत्रिणी आल्या होत्या राजस्थानमध्ये फिरायला. तेव्हा तू इथं येताना तुझं घर जे घेतलेलं आहे ते विकून आली होतीस. हो, घर इथे परत जाणार नाही. घर फार छान होतं आणि जसं जवळजवळ फुलबागेत असल्यासारखं घर, सगळी जागा वगैरे सुंदर होती. पण मग अशी मी म्हटलं तसंच एखादी वस्तू चांगली आहे म्हणून ती काय धरूनच ठेवली पाहिजे असं नाही, त्याचा उपभोग घ्यायचा आणि दुसरीकडे जायचं. घर मी विकलं कारण मला डोक्याला काही काळजी नको होती आणि सगळ्या सामान जे देऊन टाकायचं होतं ते देऊन टाकलं. जे विकण्यासारख्या महत्वाच्या वस्तू होत्या त्या विकून टाकल्या. आता माझ्या जवळच्या ज्या थोड्याशा वस्तू आहेत की ज्या लोकांनी बनवलेल्या आहेत की त्याच्याबद्दल मला काहीतरी भावना आहे, तसल्याच प्रेम आहे, तसल्याच वस्तू मी तेवढ्या ठेवल्यात माझ्याजवळ. किंवा ज्या भाषेतली पुस्तकं मला सहजासहजी मिळणार नाहीत अशी पुस्तकं तेवढी ठेवली आहेत. इंग्लिश मधली मी फार वाढवत नाही, संसार तेवढंच ठेवलेलं आहे. त्यामुळे मी परत गेले तर संसार काय मी वाढवलेला नाही. आणि ह्या अमेरिकन मैत्रिणी मी सांगत होते त्यांच्यातर्फे मला निरोप आला की तुला जर जॉब हवा असेल तर अवेलेबल आहे, आम्ही तुझी वाट बघतोय. एका दृष्टीने ती कल्पना चांगली आहे, पण मला तेच काम मी करायला जाईन असं नाही, कारण माझी इच्छा आहे. आता हा प्रवासाचा अनुभव इतका चांगला आला तर आता संबंध 1 वर्ष साऊथ अमेरिकेत काढायचा विचार आहे. त्याच रीतीने मला चायनामधल्या वुहान इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये इन्स्ट्रक्टर म्हणून
काम मिळण्याची शक्यता आहे ती आता गव्हर्नमेंटच्या थ्रू मला कळायचंय. बरं. तो जर मला संधी आली हं. तर मला मेनलँड चायना मध्ये जाऊन 2 वर्ष त्या लोकांमध्ये जाऊन काम करायचंय. म्हणजे माझी चायनीज भाषेवरचं प्रभुत्वही वाढेल. परंतु लोकांमध्ये राहिल्यावर आता ते ट्रान्झिशन मधनं जात आहेत तर just बघण्यासाठी की काय कसं काय समाज कसा आहे. कारण आपल्या हिंदुस्थानासारखी त्यांचं सुद्धा खूप कितीतरी वर्षाची संस्कृती आहे आणि ते मला जवळून बघायला आवडेल. तर 1 महिना फिरायला गेलं का 2 महिने फिरायला गेलं तर त्या गोष्टी दिसत नाही. पण 2 वर्ष तिथे काम केलं शिक्षिका म्हणून तर त्याच्यात मला तो अनुभव मिळेल. तर त्या गोष्टीची मी वाट बघते. त्याचप्रमाणे मला PhD ऍडमिशन मिळाले ह्युमन ऑर्गनायझेशनल बिहेवियर या सब्जेक्टसाठी. त्यामुळे तीही ऑप्शन आहे. ते सॅन फ्रान्सिस्को मध्ये तर ती मला ऍडमिशन मिळालेली आहे त्या युनिव्हर्सिटीत. तर म्हणजे मी असा विचारच केलेला नाही की काम करायचं का साऊथ अमेरिकेत जायचं का शिकायचं. कारण इतके 5-6 ऑप्शन्स असल्यामुळे त्यावेळेला तिथे गेल्यानंतर मनाला जे योग्य वाटेल ते मी करणार. आतापासून विचार करून आणि काळजी करून त्याचं काहीच कारण नाही. कदाचित तुला अनेकांनी विचारलेलाच प्रश्न विचारला असावा. म्हणजे पुन्हा काही लग्नाचा वगैरे विचार? आता मला स्वतःच स्वतंत्र वृत्तीने राहण्याची इतकी आवड आहे आणि सवय झाली आणि वयही वाढत चालले. त्यामुळे ते ट्रम्पेट्स वाजतात वगैरे त्या वयात काय ते मी राहिलेले नाहीये. तुमच्या भाषेत म्हणायचं तर सनया वगैरे तसं काही त्या वयाचे मी जरी राहिले नसले तरी हा जो मोकळेपणा जो मला मिळालाय की मी जे काही करू शकते तो मला इतकं मूल्यवान वाटतो की जर जोडीदार असेल तर तो त्याच पद्धतीने राहणार असेल आणि त्याच पद्धतीने मुक्तपणे वागणार असेल तर त्याला काही अर्थ आहे. नाही तर लग्न म्हणून लग्न करण्यात काहीच अर्थ नसतो. मला लग्न या संस्थेबद्दल अशा वेळेला महत्व वाटतं की ज्या वेळेला तुम्ही मुलं बाळं वगैरे करण्याचं ठरवता आणि त्यावेळेला आई वडील ही दोन्ही माझे आई वडील छान होते. मला चांगल्या घरात जन्म मिळाला. मला उत्तम रीतीने वागता आलं. तसं दुसऱ्या लोकांनाही मिळावं असं मला वाटत असतं. पण मला स्वतःची मुलं असावीत किंवा त्याच्याशिवाय मूल झाल्याशिवाय स्त्रीचं आयुष्य पूर्ण झालं नाही अशी ज्या कल्पना तशा कल्पनाच नव्हत्या माझ्या कधी. त्यामुळे लग्न ह्या विषयाला माझ्या मनात जास्त उच्च म्हणजे काय म्हणतात प्रायोरिटी नाही महत्व नाही किंवा तुझं स्वातंत्र्य कुठच्याही बाबतीत गमावून तुला लग्न महत्वाचं वाटणार नाही. व्यक्ती स्वातंत्र्य जे काय आहे त्याचं कधीही मला मनाचा कोंडमारा करायचा नाही हे मला अगदी नक्की माहितीये आणि त्याच्यासाठी मी कुठल्याही बाबतीत कॉम्प्रोमाइज करायला तयार नाही.